राज्य सरकारने 2022 मध्ये केंद्राच्या एकरकमी FRP देण्याच्या कायद्याला छेद दिला होता। साखर कारखानदार नेत्यांच्या दबावाखाली येऊन FRPचे 2 हप्ते करून पैसे देता येतील असा अध्यादेश काढला होता। त्या विरोधात राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यावरती निर्णय देताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा अध्यादेश रद्द करत एकरकमी FRP देण्याचे आदेश दिले। हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं। आज शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे। 21/2/2022 हा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी 14 दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं FRP द्यावी असा निर्णय हायकोर्टाने दिलेला आहे। यंदाच्या हंगामात ऊसाची लागवड कमी झाली आहे, त्यामुळे साखरेचं उत्पादन कमी होऊन कारखान्यांच्या नफ्यामध्ये घट होणार आहे। परिणामी आजारी किंवा नाजूक आर्थिक परिस्थिती असलेल्या कारखान्यांकडून आर्थिक कोंडीची ओरड सुरू झाली आहे। साखर कारखानदारांचे नेते असलेल्या अजित पवारांनी शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत असं म्हणत महाधिवक्त्यांना निकालाचं अवलोकन करायच्या सूचना दिल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत त्याच्याबद्दल तर दुमत असल्याचं काही कारणच नाही, परंतु काही कारखाने सांगतात की बाबा आम्ही साखर तयार करतो, त्या साखरेचं आम्हाला विक्री वर्षभर करावी लागते आणि पैसे आम्हाला तेवढे मिळत नाही त्याच्यातनं विक्री केल्याशिवाय, आणि मग कुठून आम्ही पैसे द्यायचे असं काहींचं म्हणणं आहे। तर त्याच्यात हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्यच आहे। एकरकमी FRP हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, मात्र बाजाराच्या नियमाप्रमाणे माल दिला की पैसे पूर्ण मिळाले पाहिजेत या हिशोबाने कारखानदार का वागत नाहीत असा प्रश्न आहे। आता न्यायालयाच्या निर्णयाने कारखानदार ताळ्यावरती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।